गुड मॉर्निंग गाईज. सो आज आहे तो दिवस जेव्हा आमच्या घरी पालखी येणार आहे शिमग्याची. दुपारी आय थिंक 3-4च्या दरम्यान येते. तर आज खूप छान छान नैवेद्य बनणार आहे आपल्याकडे. सो आपण बोललो नाही आहोत. मी लास्ट बोलली होती तुमच्याशी जेव्हा होम होता आपल्याकडे ॲज इन साणेवर होम होता मेन. आणि त्याच्यानंतर जेव्हा मुंबईला होळी आपली पेटवतात त्याच दिवशी रात्री इथे होळी पेटवतात. पण मुंबईमध्ये जसं रंगपंचमी त्याच दिवशी खेळली जाते. लाईक आपण रात्री होळी पेटवतो आणि दुसऱ्या दिवशीच आपण रंगपंचमी करतो. पण इथे असं नाही आहे. इथे होम होतो, मग पालखी होते आणि त्याच्यानंतर रंगपंचमी होते. धुळीबंधन म्हणतात ना त्याला. तर ते इथे रविवारी आहे. आणि गॅस वॉट, जेव्हा तिथे होतं त्याच्या एक दिवस अगोदर आम्ही गावाला आलो आणि जेव्हा इथे होणार आहे त्याच्या एक दिवस अगोदर आम्ही मुंबईला जाणार आहोत. सो आयडियली म्हणून मला कधी असं होळी सेलिब्रेट करायला भेटत नाही. सेलिब्रेट ॲज इन रंगपंचमी खेळायला भेटत नाही. बाकी तर स्पिरिच्युअल वेमध्ये होळी मी दरवर्षी आपण कोकणातच सेलिब्रेट करतो. सो आता सकाळचे 10 वाजलेत आणि आज मी सुट्टी घेतली आहे. थोडा इथे नेटवर्कचाही प्रॉब्लेम आहे. जस्ट लुक ॲट दिस. असं लिटरली जंगलात आपण रानात आपण राहत आहोत. सो लेट्स गो. आई विल शो यू एवरी स्मॉल डिटेल. यार मतलब मुझे ना मुंबई के होली के टूअर जितना इंक्लिनेशन होता नहीं है. बिकॉज मुंबईची होळी आहे ना खूप अशी, म्हणजे लोक एवढे ड्रिंक वगैरे करून नाचतात, खेळतात. व्हेरी लाईक डिसरिस्पेक्टफुली होळी सेलिब्रेट करतात. नॉट इन अ स्पिरिच्युअल वे. ऑफकोर्स एन्जॉयमेंट खूप जास्त असतं. पण तरी माझं विजन म्हणजे होळी बघण्याचं माझं विजन लहानपणापासूनच खूप लाईक वेगळं राहिलं आहे. बिकॉज आम्ही लहानपणापासून शिमग्याच्या पालखीसाठी कोकणातच येतो. सो स्टे ट्यून आणि तुम्हालाही या ब्लॉगमध्ये समजेल की एक्झॅक्टली होळी आम्ही कशी सेलिब्रेट करतो. सो करंटली दिस इज हाऊ इट लुक्स लाईक. पुरा आजूबाजू पुरा रान आहे. तिथे माझं घर आहे.